प्रिपरेशन इज न्यूटो, नाही समजत. लर्निंग इज हेट्रो, कंटेम्पलेशन चिंतन मनन इज कनेक्टिंग न्यूट्रो, अँड परफॉर्मन्स इज होमो, अँड रिझल्ट इज द कम्प्लीट न्यूट्रो. रिझल्ट जर आनंददायी पाहिजे असेल, स्माइलिंग हवा असेल, स्माइल, देन what should be important? प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेला कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट आपल्याला प्रॉपर न मिळण्याचं कारण दॅट इज द प्रिपरेशन इज नॉट प्रॉपर. आपण ऍक्च्युली कोणतीही प्रोसेस जी चालू करतो ती हेट्रो स्टाईलनी करतो, म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला रिझल्ट प्रॉपर वेनी मिळत नाही. प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, देन बघा हा, तुम्ही थोडस मुलांना जर विचारलं तर चिंतन मनन करताय काय, तर हे ऍक्च्युली या दोन गोष्टी, न्यूटो आणि न्यूट्रो ऍक्सिस इनबॅलन्स्ड आहे लोकांचा. प्रिपरेशन प्रॉपर नाहीये आणि चिंतन मनन नाहीये. फक्त काय करतायत, शिकतायत आणि परफॉर्म करतायत. कसा रिझल्ट असणार आहे, हेट्रो होमो ऍक्सिसचा असणार. इथं जर ऍक्सिस काढला आपण, ओके, दिस इज ऍक्सिस ना. न्यूटो इज प्रिपरेशन, कनेक्टिंग न्यूट्रो इज चिंतन मनन, अँड हेट्रो काय आहे, लर्निंग. लर्निंग. ओके, आणि होमो काय आहे, रिझल्ट परफॉर्मन्स. परफॉर्मन्स. हे फक्त लर्निंग आणि परफॉर्मन्स ह्याच्यावरच लोक काम करतायत. न्यूटो काय आहे, प्रिपरेशन आणि न्यूट्रो इज द चिंतन म्हणा, देन द रिझल्ट बिकम्स स्माइल. हे चारही पाहिजेत तर होणार आहे, आणि हे दोन्ही नाही आहेत बऱ्याच जणांच्यात. म्हणजे अगदी टीचर्सना जरी विचारलं तर चिंतन मनन करतात का मुलं, तर नाही लक्षात येत त्यांना. ओके, लर्निंग फक्त शिकवलं जातं आणि परफॉर्म केलं जातं. समजून घेऊन करणं म्हणजे काय आहे, कंटेम्पलेशन आहे, चिंतन आहे, मनन आहे. ओके, आणि त्याच्यासाठी काय, प्रिपरेशन. एखाद्या गोष्टीचा रिझल्ट आपल्याला पाहिजे असेल तर किती आपल्याला हे करावं लागेल, किती प्रिपरेशन करावं लागेल. प्रिपरेशन शुड बी. So what is the difference परफेक्ट between है ना. preparation and learning? The difference between preparation and learning, contemplation, yes, connecting neutro आहे, पण preparation आणि learning मध्ये फरक तसा काय झाला? होमवर्क इज द प्रिपरेशन. शाळेमध्ये जाऊन शिकतो ते लर्निंग. म्हणजे समजा आज एखाद्या टीचरनी एक होमवर्क दिलाय, ओके, है ना, पाठीमागचं आठवणं, पाठीमागचं समजून घेणं. ओके, देन न्यू लर्निंग. न्यू लर्निंग इज द हेट्रो. ओके, आणि प्रिपरेशन म्हणजे मागचं सगळं आपल्याला आठवणं. ओके, अगदी सकाळी आणि जाणं हे सुद्धा प्रिपरेशन मध्ये. सकाळी उठणं काय? आणि जाणं. ओके, तर समजा मुलं मुलं काय करतात, सकाळी लवकर उठून स्वतःचा अभ्यास स्वतः करणं, किंवा सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या स्कूलच्या लर्निंग प्रोसेससाठी गरजेच्या आहेत. म्हणजे समजा 10चा क्लास असेल तर तिथं 10ला 10 मिनिटं कमी असताना पोहोचणं, हे काय आहे, प्रिपरेशनचा भाग आहे ना. आणि 10चा क्लास आहे आणि 10:30ला पोहोचणं, लर्निंग होणार काय प्रॉपर, नाही होणार. फर्स्ट स्टेप इज द प्रिपरेशन. ऑल ऍक्टिव्हिटीज बिफोर द लर्निंग प्रोसेस. आता आपल्याला क्लास चालू करायचा होता, तर माझं प्रिपरेशन कदाचित 10 मिनिटं अगोदर व्हायला पाहिजे होतं. ओके, 10 मिनिटं अगोदर.
व्हायला पाहिजे होतं, तर आपण वेळेत सुरू करू शकतो. त्यामुळे एव्हरी ऍक्टिव्हिटी ऑफ युअर बिफोर युअर लर्निंग, म्हणजे ऍक्च्युअली आता तुम्ही काय करताय, आता आपण काय चाललोय, लर्निंग चालू आहे. पण याच्या अगोदरची सगळी, म्हणजे सकाळपासून मेसेज टाकणं किंवा कालचा व्हिडिओ पाठवणं, तो व्हिडिओ बघणं, हे काय झालं, रिव्हिजन इज ऑल्सो अंडर द प्रिपरेशन. मागचं जर आपल्याला क्लिअर असेल, आता समजा कालचा क्लास कुणी अटेंड नसा केला आणि त्याला आजचा क्लास आपण शिकवत असेल, तर तो कालचा क्लास लक्षात राहील का त्याच्या, येईल का? म्हणजे आजचा क्लास जेवढा काल प्रिव्हियस लेक्चर्स जेवढे परफेक्ट असतील तेवढं प्रेझेंट लर्निंग. ओके, दॅट इज द प्रोसेस. त्यामुळे प्रिपरेशन फार महत्वाचं आहे. क्लिअर याच्यावरती? Now, how does that become a shadow of existence spirit? That question is from the Smile Meditation book. मेडिटेशन बुक मधला आहे तो ना? त्याच्यात वाचला ना तुम्ही, शॅडो ऑफ हिम एक्झिस्टन्स स्पिरिट मधले प्रोफेसर. How that poem says, no, it is nothing but a shadow of existence spirit into the world. And from there, that hetero originates. It just pops out and just with its own speed starts. खूप छान आहे ती poem, पण शॅडो ऑफ हिम म्हटलेलं आहे. शॅडो म्हणजे जीवात्मा, समजून घ्यायचं झालं तर जीवात्मा हा आत्म्याची सावली आहे. एक्झॅक्टली हे नाहीये, एक्झॅक्टली आत्मा नाहीये. जीवात्मा हा आत्म्याची सावली आहे. सावली, शॅडो आणि मिरर इमेज ह्याच्यामध्ये फरक आहे. प्रतिबिंब आणि शॅडो. शॅडो मध्ये काय असतं, शॅडो मध्ये काय असतं, स्वतः म्हणजे आता मी मी इथं जर उभा नसेन आहे, तर शॅडो नसेन. हा, त्याच्यावर प्रकाश पडला आणि त्याची सावली पडली, म्हणजे सावली ही जशी आहे तशी असते. there is no mirror there. प्रतिबिंब काय असतं, अपोजिट असतं. लेफ्ट साइड इज राईट साइड. ओके, है ना, अपोजिट असतं. सावली म्हणजे जसं आहे तसं. ओके, म्हणून न्यूटोला फार इम्पॉर्टन्स इन द स्माइल, है ना. न्यूटो इज शुड बी ऑलवेज, आपण न्यूटोशी ऑलवेज कनेक्ट असलं पाहिजे. सिंपल त्याच्याशी. म्हणून आत्ताचं पण उदाहरण जे घेतलं आपण, प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिपरेशन नसेल तर पुढच्या प्रोसेस व्यवस्थित होणारच नाही. सो शॅडो म्हणजे त्यांना फक्त तिथे सांगायचंय की एक्झॅक्टली सिमिलर रोल तो प्ले करू शकतो. ओके, एक्झॅक्टली सिमिलर. कॅरी फॉरवर्ड आहे तो फोर्स, झिरो वर्ल्ड मधनं कॅरी फॉरवर्ड. तर बिंब प्रतिबिंब वाद आहे, म्हणजे त्या पद्धतीनं आहे प्रतिबिंब. ओके, कधी कधी तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यात असेल की झिरो वर्ल्ड, दिस वर्ल्ड इज द मिरर इमेज ऑफ द झिरो वर्ल्ड समटाइम्स, है ना. त्याच्या पुढे येईल मिरर इमेज ऑफ द झिरो वर्ल्ड. ओके, एक्झॅक्टली अपोजिट फोर्सेस ते रन होतात. झिरो वर्ल्डची ऑर्डर थोडीशी वेगळी आहे. दिस वर्ल्ड मध्ये ऑर्डर अशी येतो, हेट्रो नंतर कनेक्टिंग न्यूट्रो येतो, आणि कनेक्टिंग न्यूट्रो नंतर होमो येतो, आणि मग कम्प्लीट न्यूट्रो येतो. काय तर न्यूट्रो नंतर फर्स्ट इज द न्यूट्रो, देन हेट्रो, देन कनेक्टिंग न्यूट्रो, देन होमो, अँड देन कम्प्लीट न्यूट्रो. बट झिरो वर्ल्ड मीन्स, झिरो वर्ल्ड मध्ये एक ऑर्डर अशी आहे, न्यूट्रो नंतर होमो येतो. कालची आपण ऑर्डर बघितली बघा. सेल नंतर टिश्यू, टिश्यू नंतर ऑर्गन्स, ऑर्गन्स नंतर अकॉर्डिंग टू द झिरो वर्ल्ड ती ऑर्डर आपण घेतली. न्यूट्रो नंतर होमो येतो झिरो वर्ल्ड, होमो नंतर कनेक्टिंग न्यूट्रो येतो, आणि कनेक्टिंग न्यूट्रो नंतर हेट्रो येतो, आणि मग कम्प्लीट न्यूट्रो. हे झिरो वर्ल्ड आणि दिस वर्ल्डच्या ऑर्डर्स आहेत. त्याच्याबद्दल मी कधीतरी बोलेन, थोडस खोल आहे ते. ओके, बिकॉज झिरो वर्ल्ड मध्ये
एक वेगळ्या पद्धतीनं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. ऍक्च्युअली दिस वर्ल्ड इज क्लॉकवाईज मुव्हिंग अँड झिरो वर्ल्ड इज मुव्हिंग अँटी क्लॉकवाईज. आणि त्या दोघांचं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंटमुळं दिस वर्ल्ड इज अ स्टेबल वर्ल्ड, न्यूट्रो वर्ल्ड. म्हणजे दिस वर्ल्ड जेवढं प्रोग्रेस व्हायला लागले, झिरो वर्ल्ड तेवढं प्रोग्रेस रिव्हर्स नाही Regress. होत आहे, रिसायकल होत आहे, रिसायकल करतो ते दिस वर्ल्ड. दॅट इज द प्रोसेस. गुड. आपण अजून डिटेल आपण घेणारच आहोत येणाऱ्या हे ना थ्री डेज रेसिडेन्शियल मे बी दॅट डायमेन्शन. आणि तिथं आपण झिरो वर्ल्ड, दिस वर्ल्ड बराच वेगळा असेल बऱ्यापैकी. काही आपले टॉपिक्स असतील आपले जे नवीन लोक असतात त्यांना there is a experiential. So that's why professor said Newton is the shadow. सावली म्हणतो ना एखाद्या आपण आईच्या बरोबर एखाद्या असं म्हणतो ना, एखादी मुलगी बरोबर आईची सावली आहे दिसायला सुद्धा, है ना, म्हणतो ना हिची सावली. दॅट्स वे ही युज्ड दॅट टर्म. म्हणजे एक्झॅक्टली एक्झिस्टन्स स्पिरिटला जे काय ह्या वर्ल्ड मध्ये करायचं आहे तो कुणाच्या माध्यमातून करेल? न्यूट्रो ऍक्सिस. आणि तिथं अजून एक हे रिअलायझेशन आहे, न्यूट्रो ट्रान्स, त्याला एक शब्द आहे डिसेंस किंवा न्यूट्रो टेक्स ऑल द पॉवर ऑफ द एक्झिस्टन्स स्पिरिट with the help of Newton. Without Newton, there is no neutron phenomena. न्यूटन नसेल तर न्यूट्रो फिनॉमिना एक्झिस्ट होऊ शकत नाही. म्हणून मी सारखं म्हणतो न्यूट्रो ऍक्सिस. आणि या मुद्रा कोणत्या रिप्रेझेंट करतात? मी दिसतोय त्या मुद्रा ज्या रिप्रेझेंट करतायत त्या न्यूट्रो ऍक्सिस आहेत, व्हर्टिकल. ओके. आणि ह्या मुद्रा ज्या त्या करतो साईड डायरेक्शन, दॅट आर द हेट्रोहोमाइड्स. तिथं लिहून ठेवा, इफ वी वॉन्ट टू एक्सपांड अवर स्पिरिच्युअल ऍक्सिस then we should have to practice the vertical mudras. And when we have to balance the physical world problems, means body, mind, energy, life, outer, then we have to practice some heterohomoaxis mudras. प्रकृतीचं बॅलन्सिंग असेल तर हेट्रोहोमोएक्सिस, आत्मा परमात्म्याचं मिलन करायचं असेल तर न्यूट्रो ऍक्सिस. म्हणून बुद्धाच्या मुद्रा जर बघितल्या तर वेगळ्या डायमेन्शन, न्यूट्रो ऍक्सिस. किंवा अशा पण आहेत बघा, गणपतीची मूर्ती आहे, मुद्रा आहे, बऱ्याच देवी देवतांच्या मुद्रा ह्या अशा. ओके, दॅट्स ओके. मी फुल स्क्रीन दिसतोय काय कसं दिसतोय मला जरा सांगा बरं, लक्षात येत नाही, तुम्ही साईडला दिसता आणि स्क्रीन तुम्ही शेअर केलेला फुल स्क्रीन दिसतो. फुल स्क्रीन दिसतो. तो मोठा दिसतो. हा, आणि तुम्ही कोपऱ्यात दिसता. आता मी हे दिसतोय ह्याच्यातनं मी जे काय बोलतोय, एक्सप्लेन करतोय ते लक्षात येतं इझिली. Absolutely. This is the right mode that you are in when you are writing or sharing a screen. मुद्रा नाही दिसत आहे का? नाही दिसाली. दाखवतं ते दिसत नाहीये. मुद्रा जे करून दाखवतं ते दिसत नाहीये, लक्षात येत नाहीये. दिसत नाही आताच. मग ते आता बघा, लांबून होतं, छोटं दिसतं. हे दिसतं असं आता दिसत, आता दिसत. मला पुढे यायला लागेल थोडस मुद्रासाठी. ओके.
हे दिसतंय क्लिअर आता? समजा मी आता हेट्रो मध्ये जातोय, हेट्रोच्या ब्रँच मध्ये जातोय, हेट्रोच्या ओके. सब ब्रँच मध्ये जातोय. कोणता पॉइंट आहे सांगा बरं? हा मायलिन होमो. हेट्रोचा हेट्रो हेट्रोचा हेट्रो. हेट्रोचा हेट्रोचा हेटेरोचा होमो. ओके, म्हणजे दिसतंय तुम्हाला. ओके, आणि हा पॉइंट कोणता आहे बरं? होमो होमोचा होमोचा होमो होमोचा हेट्रो. हेटेरो. होमोचा हेट्रो. विच ऑर्गन? कोणता ऑर्गन? प्रिपरेशन बघतोय तुमचं, प्रिपरेशन चांगलं केलंय की नाही? विच ऑर्गन? ऑर्गन इज विच ऑर्गन? हार्ट हा, गुड. विच इमोशन? एन्झायटी Anxiety. And which part? Which body ते नाही part? माहिती Huh? ते नाही माहिती Homo, अजून अभ्यास abdomen, चालू आहे सर लर्निंग चालू आहे abdomen, left अं, upper leg, right upper leg. This is the left upper leg. Okay. सर मुद्रा दाखवताना स्क्रीन बाजूला करा ना, म्हणजे ते जास्त क्लिअर दिसेल. हा, काय म्हणतात? अच्छा, हा. नाही, मी जस्ट चेक करतोय की असं दिसतं का मला फुल स्क्रीन घ्यावी लागेल, ह्याच्यासाठी मी विचारतो. इट इज बेटर स्क्रीन मुद्राचं बोलताना sharing मोठा केलं तर? स्क्रीन बरा पडेल. हा, हो असा मोठा स्क्रीन बरा पडेल. हा, मोठा स्क्रीन बरा. ओके, ठीक आहे. म्हणजे ते शिफ्ट करावं लागेल. मी थोडस इझी होते काय बघत होतो. पण नाही, ठीक आहे. आपल्याला मी बघितला कालचा व्हिडिओ, थोडासा मुद्राज नाही येत त्या व्यवस्थित आहे, तर थोडस स्क्रीन आता आता पूर्ण दिसतंय ना? मी पूर्ण स्क्रीन दिसतोय आता? नाही, ठीक आहे. तुम्ही विंडो मध्येच दिसताय सर. तुम्ही फुल स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन आणि तुम्ही तो शेअर स्क्रीन स्टॉप केला तर स्क्रीन नाही दिसत, आणि स्क्रीन शेअर केला स्क्रीन आता हा, मी शेअर स्टॉप केलंय. आता मी दिसतो ना पूर्ण तुम्हाला? शेअर स्टॉप हो नाही सर केलं. तुम्ही दिसताय पूर्ण हा, हो तुम्ही पूर्ण दिसताय पूर्ण दिसतोय. आणि Yes. समजा मी शेअर स्क्रीन केलं तर? तुम्ही छोटे दिसताय आणि स्क्रीन मोठी दिसते ओके. आता दिस इज द स्टँडर्ड वे असंच चालतं ते मी छोटा दिसतो आणि स्क्रीन मोठी स्क्रीन दिसते. मोठी ओके. दिसते हो ओके. हा, म्हणजे मला शिफ्ट व्हायला करावं लागेल हे सगळं, है ना? ठीक आहे. देयर इज नो शॉर्टकट, है ना? डॉक्टर मोबाईलवर सेट करता येतं आपापल्या काय म्हटलं? आपापल्या मोबाईलवर का नाही सेट करता येतं आपापल्या मोबाईलवर आम्हाला म्हणजे बारीक मोठं करता येतं? हा बारीक मोठं आपल्याला करायचं असलं तर ते ऑप्शन आहे ना ते मोबाईलवर स्क्रीन मोठी दिसायला पाहिजे असली तर तुम्हाला बघायचं स्क्रीनवर मोठं टच करता येतंय आणि हो. पॅड बघायचं पॅडवर स्क्रीन लगेच टच फिरतं आपल्याला दोन्ही दिसते आपल्याला बारीक मोठं बघा बरं दिसतं सगळ्यांनी. हो जमतंय का मोबाईल बघा? वरून येतं करता बरोबर आहे गोल राऊंड मध्ये दाखवतो बघा मोबाईल मध्ये गुड. चौक दाखवून बाण दाखवतो क्रॉस मध्ये ठीक आहे, छान. बघतील. ओके, गुड. आमचे आत्ने साहेब आमचे असिस्टंट आहेत ते. तुम्हाला ऑफलाईन नुसतं टच शिबिरमध्ये केलं तरी बदलतंय सर. नुसतं टच केलं तरी बदलतं. हा, बदलतं बरोबर आहे. हा, नुसतं टच केलं तरी बदलतं. ऑप्शनला एकदा टच केलं परत पाहिजे तसं ते त्याला टच करता येतील ओके, छान. दोन्ही मध्ये बोलू शकताय सर, म्हणजे आम्हाला टच केलं की बदलतं. हा आपल्याला बघायचं असलं तर टच करून बघता येईल आपल्याला Yeah.
Five elements, functions of the five elements. Okay. Functions of the five elements. Functions of the five elements. एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आकाश आकाश, वायू, वन्ही, सलील. आकाश ओके. आकाश. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. Who is the broader? आकाश या पृथ्वी? आकाश. पृथ्वी is आकाश. broad. Akash is पृथ्वी is limited or आकाश is limited? Prithvi is limited. Limited. And एक Limited म्हणजे it's gross. आकाशात सिंपल आकाशात वायू अग्नी अग्नीत जल वन्ही, जलात पृथ्वी. सलील. मीन्स पृथ्वी ओरिजिन जल आहे है ना. जल आहे. जलाचं ओरिजिन वन्ही, अग्नी. जलाचं ओरिजिन अग्नी आहे. अग्नीचं ओरिजिन वायू आहे आणि वायूचं ओरिजिन आकाश आहे. ओके है ना. व्हॅक्यूम आकाश. सो आकाश इज द बॅलन्सर. बाकी हे सगळे काय आहेत? वायू अग्नी जल पृथ्वी हे काय ओरिजिन. पृथ्वीचं ओरिजिन जल, जलाचं ओरिजिन अग्नी, अग्नीचं ओरिजिन वायू. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे. एखादी पृथ्वीचा आजार, पृथ्वी तत्वाचा विकार असेल तर तो बरा करायचा असेल तर कशावर काम केलं पाहिजे? जला. जलतत्वाचा विकार असेल तर कशावर काम केलं पाहिजे? अग्नीवर. अग्नीचा विकार असेल तर कशावर काम केलं पाहिजे? वायूवर. आणि वायूचा विकार असेल तर कशावर काम केलं पाहिजे? आकाशावर. किडनी स्टोन कशाचा आजार वाटतो? किडनी स्टोन. किडनी स्टोन रिप्रेझेंट्स विच एंटिटी? पृथ्वी, पृथ्वी. 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 ओके समजलं. आता किडनी स्टोनला रेमेडी काय सांगतात बघा डॉक्टर्स जनरली? पाणी प्या, भरपूर पाणी प्या. इन्क्रीज द वॉटर इनटेक. समजाले का मला काय सांगायचं ते? ओके
ओके. सो इन्क्रीज द वॉटर इनटेक किंवा डायुरेटिक वापरले जातात. म्हणजे जलतत्वाला ऍक्टिव्हेट करणारी किंवा जलतत्व बॅलन्स करणारी काय वापरले जातात? म्हणून मुद्रा कोणती घेणार? किडनी स्टोन साठी मुद्रा कोणती घेणार? सिंपल एक्झाम्पल देतो मी आता तुम्हाला. आपण डिसीज वाईज हे खूप महत्वाचं आहे बरं का पंचतत्वांचं. ओके, मी थोडस स्टॉप शेअरिंग करतो. ओके. किडनी स्टोन, विच मुद्रा? किडनी स्टोन, पहिला तर आपल्याला किडनी स्टोन काय रिप्रेझेंट करतो? पृथ्वी तत्व. ओके, पृथ्वी तत्व. आता पृथ्वी तत्वाला काय करायचंय? ओके, पृथ्वी तत्व आणि जलतत्व ही मुद्रा तुम्ही वापरू शकता. पण याच्यात जर आपल्याला आता थोडस डिस्करेज आणि एनकरेज शिकवतो आज तुम्हाला. हे फार महत्वाचं आहे. ओके, धिस लाईन, हे माझा हात दिसतोय तुम्हाला? मी दिसतोय ना आता पूर्ण तुम्हाला हो. सगळ्यांना? दिस लाईन, अप्पर लाईन रिप्रेझेंट्स एनकरेजिंग. कोणतीही गोष्ट एनकरेज करायची असेल तर अप्पर लाईन, कोणतीही गोष्ट डिस्करेज करायची असेल तर लोअर लाईन. आता किडनी स्टोन काय आहे? किडनी डिस्करेज स्टोन काय आहे? करू. पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्वाला काय करायचं आपल्याला? डिस्करेज. डिस्करेज करायचं. आणि त्याचं त्याचं हे काय आहे? जलतत्व. जलतत्व एनकरेज. दिस इज मुद्रा फॉर द किडनी स्टोन. According to the which consciousness? 5 elements consciousness. Okay. आता अजून याच्यात जाऊ शकतो का डिटेल आपण? अजून काय वाढवू शकतात? जलतत्वाला सिंपल घेऊ शकता आणि अग्नितत्व हार्मोनी. अग्नितत्व हार्मोनी. ओके, 3 लेवलला तुम्ही मुद्रा घेऊ शकता. पृथ्वी डिस्करेज, जल एनकरेज, अग्नी हार्मोनाइज. अग्नी बॅलन्स्ड असेल, बघा बरं. हा, काय झालं बरं सांगा बरं. इथं काय झालं तुम्ही बघा. हा, ह्याच्यात कोण सांगेल विजडम ह्याच्या मागचा? मी अग्नी का घेतला असेल? एनीवन थिंकिंग? वॉटर इन्क्रीज केलं तर अग्नीवरती परिणाम होईल ना, सो दॅट्स वाय वी नीड टू बॅलन्स फायर. यस, गुड. इथं आपण डिस्करेज करतोय, एनकरेज करतोय. तुमचं पृथ्वी डिस्करेज होईल आणि जल वाढलं. हायड्रोनेफ्रॉसिस शब्द ऐकलाय? हायड्रोनेफ्रॉसिस होतो बऱ्याच जणांना. ओके, बऱ्याच जणांना किडनी स्टोन साठी हायड्रोथेरपी दिली जाते. ऐकलंय? आजकाल कमी झाले तर IV मधनं इंजेक्शन दिले जातात, सलाईन दिले जातात, हायड्रोथेरपी. आणि त्या हायड्रोथेरपीनं बॉडी मधलं वॉटर कंटेंट वाढतो आणि काय होतं, बऱ्याच वेळेला स्वेलिंग यायला चालू होतं. ओके, देन अग्नी, पाचन अग्नी. ओके, अग्नी शुड बी बॅलन्स. म्हणजे थर्ड, आता हे जो उदाहरण मी असं देतो, मुलगी, आई आणि आजी. समजायला इझी जाईल. मुलगी, आई, आजी. मुलगी जर फार इरिटेबल करत असेल, दंग करत असेल, तर आई काय करते? आपला आवाज वाढवू शकते. ओके, पण त्याची आजीचं नेचर कसं असतं? आजीचं दोघींना गाईड Balance. करते ना, बॅलन्स कर. ओके, इझी टू लिसन, लर्न, है ना, त्या पद्धतीने. ग्रँड पेरेंट्स जनरली कशा असतात? हार्मोनीमध्ये असायला पाहिजेत. ऍक्च्युअली असतात का ग्रँड पेरेंट्स? जनरली असतात हार्मोनीमध्ये, कारण त्यांनी काय बघितलेलं असतं? जग बघितलेलं असतं. ओके, सो दॅट इज द थिंग. सो पृथ्वी, जल, अग्नी. ओके, मी आता डिसीजेस आपण घेणार आहे. डिसीजेस अकॉर्डिंग टू द 5 एलिमेंट्स. मी डिसीजेस जर 5 एलिमेंट्स लेवलला तुम्ही जर बॅलन्स केला, तर तुम्हाला सांगतो की विथ द हेल्प ऑफ मुद्रा
बऱ्याच गोष्टी बॅलन्स होऊन जातील. ओके, तर आपण लक्षात आलं, हे एक टेक्निक वापरता आलं पाहिजे तुम्हाला. हे अॅक्यूट क्रोनिक सगळीकडे वापरता येत. ओके, जनरलाइज मुद्रा, ज्या वैदिक मुद्रा आहेत, वैदिक मुद्रा ऐकलाय तुम्ही, वैदिक मुद्रा ह्या सगळ्या ह्याच्यावर बेस्ड आहेत. आता जे पंचतत्वाच्या मुद्रा आहेत त्याच्यावर बेस्ड आहेत. ओके, पण बऱ्याच वेळेला सांगतात बघा, ही अशी मुद्रा करा आणि असं बसा, पण त्याचा कॉन्शियसनेस माहित नाहीये. बऱ्याच जणांना सांगतात ना, हे असं इथं ठेवा, हे इथं ठेवा, हे इथं ठेवा, त्याचा कॉन्शियसनेस माहित नाही लोकांना. म्हणजे पुस्तकात सुद्धा त्या लेवलला सांगितलेलं नाही. फक्त असं सांगतात ही प्राणमुद्रा आहे, उदाहरण द्यायला लागले है ना, ही अग्निमुद्रा आहे असं देतात, पण ते का टच करायचं माहित नाही, कुठलं कुठं टच करायचं. ओके, ठीक आहे. किडनी स्टोन. ओके, मला आता आजार आजार कोणते कॉमन तुम्हाला कोणते कोणते आजार पाहिजेत ते मला सांगा, आपण ते कुठल्या पंचतत्वात येतं बघू, सांगूया. ओके, कोणताही आजार घ्या तुम्हाला, मी पंचतत्वानुसार तो काढून देतो. कोणता आजार घ्यायचा आहे तुम्हाला? कॉन्टॅक्ट डर्माटायटिस. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. ओके, म्हणजे काय? ना एखाद्या पॉइंटला, आता चप्पल समजा एखाद्या पायाला घासत असेल तर तिथं नंतर ना इचिंग व्हायला चालू होतं, आणि इचिंग, मग ती स्किन रफ होते, थोडं पुरळ आल्यासारखं, आणि बऱ्याचदा ती म्हणजे कंटिन्युअस इचिंग तिथे, पुन्हा तिथे कॉन्टॅक्ट त्या झालं चप्पलचा की ते इचिंग सेन्सिटिव्ह होऊन जाते ती, आणि इचिंग मला होतं आता त्याच्यामध्ये. सांगा, इट इज अ स्किन डिसऑर्डर. आता पहिल्यांदा मला सांगा, मी आतापर्यंत जे शिकवलंय त्याच्यामध्ये स्किन साठी काय पॉइंट घेतलाय का? स्किन साठी हेटेरो फोर्स घेतला होता आपण. त्याच्यासोबत डायग्राम्स काढत जावा. विच हेट्रो, कुठं हेट्रो घेतलाय आपण? होमोचा हेट्रो. पूर्ण हेट्रो घेतलाय का होमोचा, होमो फिंगरचा हेट्रो? हेट्रो. जे इथं आपण घेऊ शकतो, होमो फिंगरचा हेट्रो. ओके, हा ह्याचं काय येणार, तुम्ही मंत्रा काय येणार? ओ आ. ओ. तर आपण असं आजपासून थोडंसं प्रॅक्टिकल जाणार आहोत. ओ आ. ओके, आता थोडस हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बघा, हा मंत्रा लिहिताना पण थोडस आपल्याला एक सिस्टम डेव्हलप करायची आपल्याला हळूहळू. ओके, घेताना, स्टेम घेताना मंत्रा जो आहे तो घ्यायचा कॅपिटल. ओके, स्टेम इज द कॅपिटल, ब्रँच इज द फर्स्ट काय म्हणतात, वर्ड वर्ड नाही, याला काय म्हणतात, फर्स्ट अक्षर काय म्हणतात त्याला? फर्स्ट लेटर. लेटर. फर्स्ट लेटर इज कॅपिटल अँड सेकंड लेटर इज स्मॉल. स्मॉल. स्मॉल स्मॉल आ. ओके, आणि ब्रँच, सब ब्रँच घ्यायचा आहे, समजा सब ब्रँचला जायचं आहे तर काय येणार, समजा इथे ई घेऊया आपण स्किन बॅलन्सिंग साठी, तर बोथ काय स्मॉल. घेणार? बोथ स्मॉल. लक्षात आलं? इथं लिहा स्टेम, ब्रँच, सब ब्रँच. याचा काय फरक पडणार तुमच्या ह्याच्यावर, कॉन्शियसनेसवर? 101%. स्टेम म्हणजे ओ, थोडासा लावून ओ,
त्याच्यानंतर लो पिच आणि ई कसा असणार ई ओ आर ई फरक पडतोय दॅट इज द थिंग तुमच्या बोलण्याचा तुमच्या स्पीचच्या लाऊड असणं माइल्ड असणं लो पिच मध्ये बोलणं याचा काही फरक आहे घरामध्ये पडतो फरक का नाही पडत सो दॅट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके म्हणून हे ह्या पद्धतीनं थोडस तुम्ही आता त्या कॉन्शियसनेसला पोहोचताय मी म्हणून तुम्हाला थोडस एकदम व्यवस्थित काय म्हणतात त्याला काय म्हणतात एकदम स्ट्रक्चर्ड किंवा एका डायमेन्शनला घेऊन चाललोय की त्याला कसं व्यवस्थित चॅन्टिंग करता येईल कसं बोलता येईल ओके दॅट इज द थिंग ओके समजा आता ई नाही येणार इथं काय येणार आहे फक्त ओ आणि आ येणार आहे ओके हे स्किन साठी जर मंत्र मिळाला ओके आता डर्मॅटायटिस बघा हा एक शब्द तुमच्यासाठी महत्वाचा आहे नेहमी कुठंही हा शब्द दिसला काय आहे हा शब्द Titus. आयटिस आयटिस म्हणजे काय तुम्हाला सांगतो त्या आजारामध्येच तुमची सोल्युशन लपलेलं आहे इन्फ्लामेशन इन्फ्लामेशन आयटिस इज द इन्फ्लामेशन ओके आता तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे इन्फेक्शन नंतर जी क्रिया घडते त्याला इन्फ्लामेशन म्हणतात पण इन्फ्लामेशनला इन्फेक्शन व्हायलाच पाहिजे असं काय नाही आहे एनिथिंग विच इज इन्फ्लाम्ड म्हणजे स्वेलिंग येणं किंवा आणि इन्फ्लामेशन काय रिप्रेझेंट करतं अग्नी तत्व रिप्रेझेंट करतं ओके रेडिशनेस ओके रेडिशनेस इन्फ्लामेशन हे तुम्हाला मी जे शिकवालोय ना सगळ्यांना मला म्हणजे आनंद वाटतो की हे ऍक्च्युली हे डॉक्टरांनी शिकायला पाहिजे हे डॉक्टरांच्यासाठी क्लास आहे ऍक्च्युली म्हणजे हे जे आता मी घेतोय ते डॉक्टरांनी शिकलं आणि जर त्याच्यावर काम केलं तर कुठल्याही पॅथीचा आयुर्वेदाचा असू दे होमिओपॅथीचा असू दे नॅचरोपॅथीचा असू दे त्याला ड्रग सिलेक्ट करायला पण महत्वाचं पडणार आहे आता अग्नितत्व इन्फ्लामेशन ओके इन्फ्लामेशन आयटिस आता मग सांगा मला अग्नितत्वाचं मुद्रा कोणती येणार अग्नितत्व मला सांगा आता अग्नितत्वाला काय करणार तुम्ही इथं आपण हात काढूया सिंपल जायचं आपण एक डर्मा म्हणजे काय डर्मा म्हणजे काय स्किन आणि आयटिस म्हणजे काय इन्फ्लामेशन ओके डर्मॅटायटिसची मुद्रा काय येते बघा डर्मॅटायटिसची मुद्रा हे प्रत्येक वेळेला मी डायग्राम काढण्याच्या मागे काय उद्देश असेल का काय नसेल विच इज अग्नितत्व ओके आणि अग्नितत्वाच्या वर काय आहे वायू अग्नितत्वाचं हे कोण आहे वॉटर हा वायू अग्नितत्वाच्या वर वायू वायू ओके आता इथं इथं या पद्धतीनं काढायचं तुम्ही हा हेट्रो आहे हा होमो आहे ओके हे कुठं ठेवणार तुम्ही अग्नीला कुठं नेणार अग्नीला कुठं नेणार कमी करायला पाहिजे कमी करायला कमी करणार आणि याला काय करणार वाढवायला पाहिजे वायूला वाढवायला पाहिजे ओके बघा हा मी तुम्हाला मुद्रा फायनल मुद्रा सांगणार आहे आता राहिलं काय टिपिकल आहे बघा कॉन्टॅक्ट डर्माटायटिस आता कॉन्टॅक्ट इज विच फोर्स
आता हे इन्फ्लामेशन हे झालं. आपण इथं काय घेतलं, स्किन घेतलं, डर्मॅटायटिस घेतलं आणि कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट कोणता फोर्स दाखवतो? चारपैकी कोणता फोर्स तुम्हाला वाटतो कॉन्टॅक्ट म्हणजे? हेट्रो आहे, होमो आहे का न्यूट्रो आहे? Neutro. Neutro. Connecting neutro contact. होमो. वाय? कनेक्टिंग न्यूट्रो कॉन्टॅक्ट आणि होमो कॉन्टॅक्ट होमो दोन्ही पण कारण हा हा yes, होमो yes. बिकॉज कॉन्ट्रॅक्शन किंवा होमो इज काइंड ऑफ बाइंडिंग. हेट्रो कसा एक्सपान्शन आहे, तो होमो इज बाइंडिंग. तो टच, आय डोंट नो, असं टच म्हणून मी होमो घेतलं. नाहीये. इथं शब्द कॉन्ट्रॅक्शन नाही, इथं कॉन्टॅक्ट आहे. कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट हा, म्हणजे काय? कॉन्टॅक्ट आहे. Connect. कॉन्टॅक्ट म्हणजे टच, कनेक्ट. संपर्कात आल्यानंतर. राईट. ओके, होमो बरोबर आहे. तुम्ही आन्सर दिलेलं होमो बरोबर आहे. पण संपर्कात येण्यासाठी, दोन गोष्टी जवळ येण्यासाठी कोणता फोर्स पाहिजे? लिहा तिथं. युनिफिकेशन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द होमो फोर्स. दोन गोष्टी जवळ येण्यासाठी होमो फोर्सची गरज आहे. आता तुम्हाला असं शिकवायला लागेल मला, होमो फोर्स. सो दिस रिप्रेझेंट्स द होमो. ओके, होमो पण येतं आणि कधी कधी कनेक्टिंग न्यूट्रो पण येतं. कनेक्टिंग न्यूट्रो काय करतं? कॉन्टॅक्ट. पण बघा हा, तिथं तिथं हे समजायला पाहिजे काय फरक आहे. कनेक्टिंग न्यूट्रोचा संपर्क आणि होमोचा संपर्क ह्याच्यामध्ये काय फरक आहे? कोण सांगेल? कनेक्टिंग न्यूट्रो दोन गोष्टींना कनेक्ट केलं पाहिजे, राईट? ब्युटिफुल. म्हणजे ट्रायव्हर्जन समजायला लागले तुम्हाला. कनेक्टिंग न्यूट्रो काय करतं? ही एक दोन. वस्तू आहे, ही एक वस्तू आहे, आणि या दोन वस्तूंना जोडतं. राईट. म्हणजे तिथं काय पाहिजे? तीन गोष्टी पाहिजेत. म्हणून मी मागे सांगितलं होतं बघा, कनेक्टिंग न्यूट्रो ज्या कधी असेल 3+ असेल, त्या तीन, कमीत कमी दोन गोष्टी जोडणाऱ्या फोर्सला कनेक्टिंग न्यूट्रो. आणि होमो काय आहे? दोघांचा संपर्क. आता Right. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस बद्दल जर तुम्ही वाचला तर जनरली एखाद्याला चप्पल लागणं, शब्द ऐकलं, चप्पल लागतं बघा. नवीन चप्पल घातलं की ते कॉन्टॅक्ट आला. म्हणजे कोणत्याही सेकंड थिंगचा ही एक गोष्ट आहे. स्किन इज वन थिंग, आणि त्याच्या संपर्कात एखादी गोष्ट आली की मग ते कॉन्टॅक्ट होतो, घर्षण होतं, सेन्सिटिव्हिटी येते, आणि मग डिसीज तयार होतो. ही ही पॅथॉलॉजी जर तुम्ही एखाद्या डॉक्टरला सांगितला तर त्यांनाही खूप वेगळं वाटेल असं. आणि इट्स अ फॅक्ट. हे फिजिओलॉजी मध्ये शिकवलं जातं. ओके, वन स्किन आणि स्किनच्या संपर्कात एखादी डिटर्जंट आला. जनरली कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस कशामुळे होतं माहितीये का? डिटर्जंट्स. ओके, डिटर्जंट्स आहे ना, एखाद्याला साबणाची अलर्जी असते, एखाद्याला सिमेंटची अलर्जी असते. ओके, दॅट इज द कॉन्टॅक्ट डर्मॅटिटिस. सो दिस इज द होमो फिनॉमिना. आता लक्षात घ्या, मुद्रा सिलेक्ट करताना 3 डायमेन्शनला सिलेक्ट करायची. घटना कोणती आहे? हेट्रो आहे का, होमो आहे का, न्यूट्रो आहे का, न्यूट्रोच थिंग आहे? चारच प्रकारच्या घटना आहेत. ओके, पहिला सिक्वेन्स, दॅट इज द हायेस्ट. घटना कोणती आहे? होमो. ओके, आता बघा, आपल्याला कॉम्प्लिकेशन मध्ये जायचं नाही. होमो, आता कुठं कुठं घटना घडलेली आहे ती? स्किन मध्ये. होमोचा हेट्रो झालं. आपण कॉन्टॅक्ट डर्मा झाला. हे जर या मुद्रेचा अर्थ काय झाला? कॉन्टॅक्ट डर्मा. ओके, आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन. आता ह्याच्यात हेट्रो मध्ये जाऊ शकता का नाही जाऊ शकत? जाऊ ह्याच्यामध्ये शकतो. हेट्रो जाऊ शकता की नाही? होमोचा हेट्रो ही एक मुद्रा होऊ शकते कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसची. ही पण होऊ शकते, पण आपल्याला पंचतत्व पण घ्यायचे. ओके, देन हेट्रो डिस्करेज,
न्यूटो एनकरेज किंवा न्यूटो टिप टच. ओके, न्यूटो एनकरेज घेऊया, तुम्हाला जसं शिकवलं तसं. ही मुद्रा कशाची येईल? कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस. कसं कसं घेतलं थोडंसं सांगतो. इट इज इंटरेस्टिंग ऑर नॉट? ओके, Yes. संपर्कासाठी कुठला घेतला? होमो. ओके, तर आपण काय करू, ह्या होमोला इथं घेऊया टिप टच. ओके, सॉरी, होमो इज दिस टिप टच इज संपर्क, कॉन्टॅक्ट स्क्रीन इज दिसत नाही असं. रिप्रेझेंट. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही का? ओ सॉरी, एक मिनिट गेलो मी. ओके, शेअर करायचं राहील मग. बघा हा, कॉन्टॅक्ट कुठं घेतलं आपण? कॉन्टॅक्ट घेतलं होमो फिंगरचा टिप टच. ओके, देन डर्मा कुठं घेतलं आपण? डर्मा कुठं घेतलं? होमोचा Hetero. हेट्रो. आणि आयटीस कुठं घेतलं? समजा आता आपण इथं घेऊया आपण आयटीस. ओके, होमोचा हेट्रो काय झालं? ओ आ. आता इथं काय लिहू मंत्र? कोणता मंत्र लिहिता येईल मला? Oh, आ. ओके, ही झाली तुमच्या कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसची मुद्रा. ह्या एका मुद्रेनं पण तुम्ही ही लिहू शकता, पण आपल्याला पंचतत्वांची चिकित्सा करायची आहे. पंचतत्व, आता पंचतत्वामध्ये आयटीस म्हणजे इन्फ्लामेशन म्हणजे अग्नितत्व. अग्नितत्वाला काय केलं आपण? डिस्करेज केलं. आणि वायुतत्वाला काय केलं? एनकरेज केलं. ओके, समजलं हे त्या डायग्रामचं मिनिंग? न्यूटो तत्व म्हणजे वायू तत्व इथं लिहा वाटलं असतं. दिस इज अग्नी एन डिस्करेज अँड वायू एनकरेज. ओके, वायूला एनकरेज करायचं का? काय वाटतं तुम्हाला, एनकरेज केलेलं बरं का हार्मोनाइज केलेलं बरं? हार्मोनाइज केलेलं बरं. गुड, कारण वायूच्या पुढे काय आहे? आकाश आहे, आणि आकाश हे एम्प्टी स्पेस आहे. जर वायू एनकरेज केला आणि तो जर झाला तर खूप डिफिकल्टी येऊ शकते. त्यामुळं वायू शुड बी ऑलवेज हार्मोनाइज्ड. तिथं लिहून ठेवा. ओके, काय मुद्रा येणार? समजा राईट हँड मध्ये कॉन्टॅक्ट माझ्यासोबत कॉन्टॅक्ट डर्माटायटिस म्हणजे डर्मा म्हणजे स्किन, आणि त्यामध्ये आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन. ओके, गुड. त्यानंतर हेट्रो डिस्करेज. काय हेट्रो डिस्करेज? अग्नी डिस्करेज केलं आणि वायू तत्व काय केलं? हार्मोनाइज केलं. का हार्मोनाइज केलं? कारण एनकरेज पण करू शकतो, पण आपल्याला एनकरेज करून पुढं आकाश तत्वामध्ये तो पसरू शकतो, म्हणून आपण त्याला काय केलं? बॅलन्सिंग. ओके, गुड. लक्षात आलं? क्लिअर त्या बाबतीत? ओके, आता मला सांगा सिंपल अपेंडिसायटिस. अपेंडिसायटिसचं कसं घेणार? अपेंडिक्स इज द अपेंडिक्स काय आहे? Hetero. अपेंडिक्स कुठे घेणार तुम्ही? अपेंडिक्सला जायचंय आपल्याला. होमोचा हेट्रो. अपेंडिक्स कुठं? होमोचा हेट्रो का? स्टमक, ॲब्डॉमेनचा
पार्ट म्हणून हम्म. पण ॲब्डॉमेन टिपिकल म्हणून आपण होमो. अपेंडिक्स ऍब्डॉमेन होमो घेऊ शकतो आपण, पण टिपिकल अपेंडिक्स शब्द ज्याला वापरतोय आपण, अपेंडिक्स इज द पार्ट ऑफ विच ऑर्गन? लार्ज इंटेस्टाइनच्या लार्ज ऍक्च्युली इंटेस्टाईन. लार्ज बॉर्डर इंटेस्टाईनचा एक पार्ट आहे तो. ओके, तर तुम्ही जाऊ शकता हेट्रोचा, होमोचा, होमो, दिस इज द लार्ज इंटेस्टाईन. ओके, आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये परत पार्ट्स आहेत त्याचे, पण सिंपल लार्ज इंटेस्टाईन घ्या इथं. ओके, दुसरी फिंगर ओपन झाली इथं. ओके, तर तुम्ही लार्ज इंटेस्टाईन म्हणून पण पूर्ण घेऊ शकता, अपेंडिक्स मध्ये डिटेल द्यायची गरज नाहीये. आता इन्फ्लामेशन म्हणजे है हेटेरो. ना, इथं लार्ज इंटेस्टाईन घेतला. आता इन्फ्लामेशन म्हणजे काय? हेट्रो Hetero. म्हणजे अग्नितत्व. अग्नितत्वाला काय करायचं? डिस्करेज, आणि वायुतत्वाला हार्मोनाइज. म्हणजे जिथं तुम्हाला इन्फ्लामेशन ही गोष्ट आली, इन्फ्लामेशन गोष्ट आली, तर सिंपल काय आहे? हेट्रो, अग्नी. डिस्करेज आणि न्यूट्रो, मग ती कुठल्याही ऑर्गनची असू दे. ओके, इन्फ्लामेशन. आयटी शब्द लक्षात घ्या, आयटीस. आणि 99% आजार, 99% आजार इन्फ्लामेटरी कंडिशनचे. कॅन्सरची सुरुवात पण इन्फ्लामेशनच होते. ती पॅथॉलॉजीच आहे, तिथं पण ट्रायोजिन आहे. मी सांगेन पुढच्या लेक्चरमध्ये कसं ट्रायोजिन आहे ते. ओके, इन्फ्लामेशन एनी काइंड, म्हणजे जर मॉडर्न मॉडर्न फिजिओलॉजी बघितला, तर डिसीजची, कोणत्याही डिसीजची सुरुवात ही इन्फ्लामेशन. म्हणून अग्नितत्व फार महत्वाचं आहे. अग्नी ज्याचा चांगला आहे, ज्याचं पाचन चांगलं आहे, पाचन व्यवस्थित आहे, त्याला आजारपण कमी आहे. आणि पाचन का बिघडतं बरं? पाचनचा बॉस कोण आहे? अग्नीचा बॉस कोण आहे? अग्नीचा मदर कोण आहे? मदर म्हणतो आपण त्याला, वायू. वायू बिघडला की अग्नी बिघडणार, अग्नी बिघडले की जल बिघडणार, जल बिघडले की पृथ्वी बिघडणार. असं पण सिक्वेन्स. ओके, म्हणजे साध्या भाषेत अग्निमांद्य ऐकलाय तुम्ही? अग्निमांद्य. अग्नीचं काम कमी होतं. कारण का कमी होतं? वायू वाढतो. वाढतो म्हणा, किंवा वायू कमी असतो बऱ्याच वेळेला, त्यामुळे त्या पद्धतीने वापरू शकतो. पण आता सध्या तुम्हाला त्या पद्धतीने आहे. ओके, हे समजलं थोडं? अजून एखादा डिसीज घ्यायचा असेल, घेऊ शकतो आपण. घ्यायचंय? IBS साठी सांगा की सर. पीएस. ओके, काय आहे आयबीएस? सांगा बरं. आयबीएस म्हणजे काय? इरिटेबल बाउल सिंड्रोम. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. कोण सांगेल मुद्रा त्यांना? सांगा बरं. इरिटेबल बॉवेल सिंड्रोमची मुद्रा कोणती? इरिटेबल काय अर्थ? काय करतो आपण? कोणता फोर्स आहे टिपिकल इरिटेबल? Hetero. हेट्रो. सिंपल आहे, इरिटेबल. होमो पण इरिटेबल असतो बरं का कधी कधी, पण मेजरली हेट्रो. ओके, इरिटेबल. बॉवेल, Large बॉवेल intestine. म्हणजे Large स्मॉल intestine. इंटेस्टाईन प्लस लार्ज इंटेस्टाईन. ओके, सिंड्रोम म्हणजे प्रॉब्लेम. ओके, डिसीज म्हणू शकतो. हेट्रो, इरिटेबल, बॉवेल म्हणजे कुठे आहेत? लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन कुठे आहे? इथं आहे. दिस इज द स्मॉल इंटेस्टाईन, दिस इज द लार्ज इंटेस्टाईन. आता दोघांना घ्यायचंय तर इथे. ओके, काय होतं इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये? काय होतं सांगा बरं. मुवमेंट वाढती ना ह्याची, गटची, आणि स्टूल सारखे पास होतात.
कधी कधी लूज मोशन होतात. हा येस सांगा, इरिटेबल बॉईल सिंड्रोम म्हणजे काय होतं नेमकं? कॉन्स्टिपेशन होतं. डायरिया पण होतो, कॉन्स्टिपेशन पण होतं. Yes, there is a typical symptom, diarrhea plus constipation. मग मला सांगा आता So काय आहे कसं? डायरियामध्ये काय होतं? डायरिया इज विच इलेमेंट, पंचतत्वापैकी कशाला रिप्रेझेंट करतो डायरिया? Water. वॉटर. वॉटर. आणि कॉन्स्टिपेशन हार्ड स्टूल कशाला रिप्रेझेंट करतं? हार्ड म्हणजे काय तिथं? Earth. अर्थ, पृथ्वी. पृथ्वी. म्हणजे जल आणि पृथ्वी. ओके, यांची काय झालेली आहे? डिसहार्मोनी झालेली. Hmm. डिसहार्मोनी. आता दोन्ही डिसहार्मोनाइज्ड आहेत. म्हणजे काय करणार त्याला? डिसहार्मोनी म्हणजे काय? हार्मोनी करायची आहे. डिसमुद्रा. इथं आता एनकरेजमेंट डिस्करेजमेंट नाही वापरायचं. काय वापरायचं? दोघांना हार्मोनाइज करायचं. ओके, सो दिस इज द इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मुद्रा वापरू शकतात. ओके, राईट हँड मध्ये 1, 2 आणि मला सांगा हा पॉइंट माइंडचा कोणता पॉइंट आहे? माइंड मध्ये कशासाठी घेतोय आपण हा पॉइंट? आठवतंय का बघा बरं? मन आठवतंय काय बघा? मन शिकलोय विचार. आपण. विचार. आणि 99% लोकांना जे IBS वाले आहेत ते अति ओव्हर थिंकिंग करणारे कोणत्याही गोष्टीचे, काळजी, चिंता, विचार. आय एम करेक्ट? कुणी विचारला प्रश्न? हा करेक्ट सर. ओव्हर थिंकिंग इज कनेक्टेड विथ द IBS. म्हणजे तुम्हाला मी ज्योतिष पण बनवा लागलोय, लक्षात घ्या. हा, तुमच्याकडे जर एखादा आला, मला पोट साफ, पोटाच्या तक्रारी आहेत, तर त्याला विचारायचं, तू जास्त विचार करतोस की नाही? सायन्स आहे, हेच करतायत लोक, लक्षात घ्या. ही सायकोलॉजी आहे. विचारायचं, जास्त विचार करतोस की नाही तू? आणि 99% लोक विचार करतात, करत नाहीत अशी कोण नाही. पण तरी सुद्धा अजून आपण दिस इज द बरेच जण ह्याच्यावर आहे सगळं. ओके, म्हणून ट्रायोर्जिन शिका म्हणतो. ट्रायोर्जिन शिकलात की डॉक्टरही व्हाल, ज्योतिषही व्हाल, तत्वज्ञानी पण व्हाल, सगळ्याच लेवलला, आणि हिलर पण व्हाल. ओके, गरज आहे त्या समाजात. हिलर स्वतः महत्वाचं. हील व्हा आणि दुसऱ्यांना हील करा. दॅट इज द थिंग. अजून कोणता आजार? Multinodular thyroid. मल्टी नोड्युलर थायरॉइड. गुड. ओके, काय येते सांगा आता बरं. हे खूप महत्वाचं आहे बरं. काय हे तुम्ही ज्या वेळेला डायग्नोज करून शिकाल, ओके, काय आहे बघा. हा, तुम्हीच मला आन्सर द्यायचा आहे. नाव काय आहे? मल्टी Multi. नोड्युलर थायरॉइड. ओके, ठीक आहे. आता या शब्दांना थोडस फोड करायची. व्याकरण शिकवतो तुम्हाला सगळं. व्याकरणच आहे ना ही. ह्याचं कशाचं व्याकरण आहे? डिसीजचं व्याकरण आहे. थायरॉइड साठी काय आहे? थायरॉइड थायरॉइड कुठे येतं अकॉर्डिंग टू ऑर्गन्स? Endocrine. Which finger? कनेक्टिंग न्यूट्रो. कनेक्टिंग न्यूट्रो. कनेक्टिंग न्यूट्रो मध्ये कुठे येतं? Hetero. Homo's neutro's a hetero. ओके, न्यूट्रोचा हेट्रो. बरोबर. इमोशन कोणतं? विच इमोशन? Love. लव इमोशन. लव इमोशन. Deficiency as well as
too much attachments. That is ह्या दोन्ही गोष्टीमुळं एखाद्याला डेफिशियन्सी असेल, एखाद्याला अटॅचमेंट असेल टू मच एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या गोष्टीशी. दॅट इज द कॉज ऑफ लव्ह डिसहार्मोनी अँड दॅट इज ऑल्सो द थायरॉइड. ओके, चला. ओके, इथं त्याच्यासोबत मंत्रा पण लिहा न्यूट्रोचा. ओके, नाही आता इथं आपल्याला 3 ह्याच्यात लिहायला लागेल. न्यूट्रो हेट्रो. ओके, हे काय झालं, थायरॉइड वर पोहोचलो आपण. त्याला म्हणायचं ऍड्रेस, थायरॉइडचा ऍड्रेस. आता थायरॉइड मध्ये काय झालेलं आहे, मल्टी तर नोड्युलर. दोनदा न्यूट्रो कसं आलं? दोनदा न्यूट्रो कसं आलं? The neutro आहे ना न्यूट्रो स्टेम, न्यूट्रो ब्रँच. ओके, इथं नाही लक्षात येत का तुमच्या? हा, सगळ्यांच्या असं आहे ना emotions. ते. न्यूट्रो स्टेम, न्यूट्रो ब्रँच आणि हेट्रो. ओके. हा. ओके, Sub branch. सब ब्रँच. ओके, तिथं लिहित जा वाटलंच तर तुम्ही सगळेजण. हे न्यूट्रो काय आहे, स्टेम, ब्रँच आणि हे सब Sub ब्रँच. branch. ओके, ऍटलिस्ट तुम्हाला जे त्रास आहेत त्याचं हे डायग्नोसिस तुम्ही स्वतः काढलात आणि त्या जर मुद्रा केलात, तिथं लिहून ठेवा मोठ्या अक्षरात. मी ज्या मुद्रा दिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह ह्या मुद्रा असतील, त्या मंत्र असतील. मी परत सांगतोय, तुम्ही जर स्वतः ह्या मुद्रा सिलेक्ट केलात कोणत्याही गोष्टीचं, चुकलं तर चुकू दे, काय फरक नाही पडत, पण तुम्ही ज्या सिलेक्ट करणार आहेत त्या जास्त इफेक्टिव्ह असणार आहेत. ओके, माझ्यापेक्षा. त्यामुळे ही प्रयत्न करायचे. मल्टी नोड्युलर म्हणजे काय, मल्टी फोर्स. चला, मल्टीच्या अगोदर आपण जाऊया, इकडून इकडे चाललोय ना आपण, इकडून चाललो. कधी पण लास्ट वर्ड इफेक्ट असतो, कॉज असतो. शब्द ऐकलाय ना, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. त्या पद्धतीनं थायरॉइड वर इफेक्ट आलेला आहे, कोणता, नोड्यूल. त्यामुळे थायरॉइड ला स्टेमला घेऊ शकतो किंवा कधीही तुम्ही इकडूनही सुरुवात करू शकता, इकडूनही करू शकता. ओके, ज्याला तुम्ही इकडून सुरुवात करताय त्याला स्टेप बाय स्टेप जायचं. नोड्युलर म्हणजे नोड्यूल्स काय रिप्रेझेंट करतोय, कोणता फोर्स रिप्रेझेंट करतोय नोड्यूल? Hetero. होमो वाटतं. गाठ गाठ Homo. गाठ होमो. नोड्यूल काय दाखवतंय, हे स्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्शन Homo. कॉन्ट्रॅक्शन है ना, कॉन्ट्रॅक्शन, होमो फोर्स. ओके, आणि तत्व कोणतं आहे, तत्व कोणतं घेऊ शकता तुम्ही? आता सिंपल पंचतत्वात नको जायला, पंचतत्व होमोच येतं, पृथ्वी तत्व, स्टॅग्नेशन. ओके, देन होमो इज द विच फोर्स, सॉरी, नोड्यूल इज द होमो. होमो. ओके, का बरं? नोड्यूल म्हणजे गाठ. ओके, आणि इथंच तुम्ही घेऊ शकता काय, पृथ्वी तत्व. ओके, मल्टी शब्द काय करतो, Neutro. एक्सपांड होते मल्टी म्हणजे मल्टी म्हणजे काय, मेनी.
मेनी. अनेक अनेक है ना, तिथं असं असतं, छोटे 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 अनेक नोड्यूल्स बनून मल्टी नोड्युलर. ओके, मल्टी मल्टी इज द अनेक. अनेक कोणता रिप्रेझेंट करतो फोर्स? न्यूट्रो. कनेक्टिंग न्यूट्रो. कनेक्टिंग न्यूट्रो किंवा न्यूट्रो म्हणू शकतो. ओके, का बरं? सिंगल इज हेट्रो, हेटेरो. टू इज होमो, होमो. and more than three is the न्यूट्रो कनेक्टिंग. neutro. कनेक्टिंग न्यूट्रो किंवा तिथं न्यूट्रो म्हणा, सिंपल. ओके, कनेक्टिंग न्यूट्रो इज ऍक्च्युली 3 असतो आणि कम्प्लीट न्यूट्रो इज असतो ऍक्च्युली, कम्प्लीट न्यूट्रो इज मल्टी किंवा तिथं आता सध्या न्यूट्रो म्हणा. ओके, ठीक आहे, 2 आले लक्षात? ओके, ठीक आहे. मल्टी नोड्युलर थायरॉइड. आता मला सांगा, आता फार कॉम्प्लिकेटेड मध्ये जायचं नाही कधी पण, सिंपल घ्यायचं. न्यूट्रो आलंय का इथं? न्यूट्रो आलंय. ओके, होमो येत नाही इथं, होमो दिसत नाही, त्यामुळे होमो सेपरेट घ्यायला लागेल आपल्याला. ओके, सिंपल. आता आपण कुठं पोहोचलो सांगा बरं, किंवा हे दुसऱ्या हातामध्ये घ्यायचंय आपल्याला. ह्याला काय करणार तुम्ही? डिस्करेज करणार, एनकरेज करणार, काय हॉर्मोनाइज करणार? डिस्करेज करणार. पण डिस्करेज केलं, डिस्करेज किंवा हॉर्मोनाइज. This is neutro, this is homo, आणि याला काय करायचं आपल्याला? डिस्करेज. ओके, आणि मग एनकरेज काय करणार? काय एनकरेज करणार? जलतत्व. नाही, जलतत्व इथं आपण न्यूट्रो घेतलंयच की, न्यूट्रो आलायच ते जलतत्वाचं, मल्टीमुळे आलेलं आहे तिथं, मग त्यामुळे ते असं आपण घेऊ शकतो. दोन्ही अग्नी वाढवायला लागेल. हा, अग्नी एनकरेज करायचा. ओके, आणि वायू काय करणार? ही पण मुद्रा घेऊ शकतो आपण, कधी कधी हार्मोनाइज्ड. ओके, सो लाईक दिस. समजा आपण राईट हँड मध्ये घेतलं, थायरॉइड पर्यंत जायचं आपल्याला, न्यूट्रो. ओके, न्यूट्रोचा हेट्रो. ओके, देन इथं काय करायचंय? नोड्यूल्स, मल्टी नोड्युलर, डिस्करेज, हेट्रो एनकरेज, आणि न्यूट्रो हार्मोनाइज. आता हेट्रो एनकरेज केल्यामुळे काय फायदा होईल इथं? हेट्रो एनकरेज केल्यामुळे काय फायदा होईल? अग्नी मल्टी वाढेल. नोड्युलर, अग्नी वाढेल, पाचन वाढेल. ओके, आणि जे नोड्यूल्स आहेत, नोड्यूल कसे आहेत? स्टिफ झालेले आहेत. म्हणजे काय झालेले आहेत? स्ट्रॉंगली हे झालेले आहेत, असे घट्ट. नोड्यूल्स कसे असतात माहितीये काय? हे असे असतात, गाठी सुटत नाहीत, त्या ब्रेक कराव्या लागतात. आणि ब्रेक करण्यासाठी ब्रेकर मशीन बघितलंय? ब्रेकर मशीन, ब्रेकर मशीन इज विच फोर्स? हेट्रो फोर्स, ब्रेकर. ओके, सो हेट्रो इज एनकरेजिंग and न्यूट्रो इज अगेन वायू. वायू इज ऑल्सो, वायू रिक्वायर्ड आहे कशासाठी? ब्रेक करण्यासाठी. ओके, सो हेट्रो एनकरेज, न्यूट्रो टिप टच हार्मोनाइज. ओके,
दिस मुद्रा. आता मंत्र कोणता घेणार? ई ई आ. ओके. आता ह्याचा मंत्र मी शिकवत नाही, ह्याचे पण मंत्र आहेत. डिस्करेजला कोणता मंत्र म्हणायचा, एनकरेजला कोणता करायचा, पण आता सध्या नको आपल्याला, ती कन्फ्युज व्हाल तुम्ही. ई ई आ. ओके. क्लिअर? इट इज इंटरेस्टिंग और नॉट? Interesting. सर तुम्ही सांगता ना ते सोपं वाटते, ते आपल्याला समजायला स्वतःला समजेल असं अजून वाटत नाही कॉन्फिडन्स. होईल की हळूहळू, है ना. पण ऍटलिस्ट म्हणजे एवढं तरी तुमच्या लक्षात येतंय की हे कोणत्या लेवलला तुम्ही हील करू शकता. याला मी म्हणतो, ह्या सर्जरीज आहेत, स्माइल मेडिटेशनच्या सर्जरीज आहेत. तुम्हाला लिटरली बरोबर. पटणार नाही, स्टोन प्रॅक्टिकली पडलेले आहेत. स्टोन म्हणजे प्रॅक्टिकली ब्रेक होऊन पडलेले आहेत विथ द हेल्प ऑफ मुद्राज अँड मेडिटेशन. म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं, डॉक्टरांनाही एक्सपेक्ट नव्हतं आणि पेशंटलाही नव्हतं ते पडतील असे, आणि स्मूथली पडलेले आहेत. सो फोर्सेस आर देअर ना. दॅट फोर्सेस, आपण काय करतो हे लक्षात आलं पाहिजे. आपण फोर्सेस बॅलन्स करतो. क्लिअर? ओके. एनी डिसीज अजून कोणता घ्यायचा आहे? किती वाजले? अरे 10:30 वाजले, माझ्या लक्षातच नाही. परवा दिवशीपासून आपण बाकीचे, मग थोडस बॉडी बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे. परवा दिवशीपासून आपण रिलेशन्स, कॉजेसवर काम करणार. कॉज, जनरल रिलेशन, कोणते कारण है ना, फूड है ना, एक मला वाटतं लेक्चर्स होतील त्याच्यावर. ओके. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या डिसीजला लिहा. सिंपल आहे. डिसीजला लिहा, त्याचा अर्थ शोधा, काय येतो, तो कोणत्या फोर्स मध्ये येतो, तिथे एक फक्त लिहून ठेवा. पहिल्यांदा काय करायचं, घटना काय आहे किंवा घटना कुठं घडते. घटना कुठं घडली? मल्टी नोड्युलर थायरॉइड. कुठं घटना घडते? मल्टी नोड्युल्स कुठं तयार होत आहेत? थायरॉइड मध्ये. थायरॉइड इज द स्पेस, म्हणून पहिला थायरॉइड घ्यायचं, त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी घ्यायच्या. ओके. काय वाटतं तुम्हाला? समजा इतकं नाही डिटेल गेला, पण तुम्ही न्यूट्रोचा हेट्रो, हे थायरॉइडची मुद्रा टच केला तरी काम चालू होईल का नाही होईल? चालू होणार आहे. तिथे काय पॅथॉलॉजी आली ती नंतरची गोष्ट आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही थायरॉइड पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. बरोबर ना? तिथे गेल्यानंतर मग ऍक्शन्स होणारच आहेत. घटना एखाद्या ठिकाणी घडली आहे, त्या घटनेपर्यंत पोहोचूपर्यंत आपल्याला काय असतं, स्ट्रगल असतो. आणि तिथं पोहोचल्यानंतर आपण आपलं काम करतोच की, जे रोल दिलेला आहे करतो ना. तर आपण पोहोचलो म्हटल्यानंतर तिथं काम आपोआपच होतं. पण बेटर ह्याच्यामध्ये अजून डिटेल आपण की जाऊन करणं गरजेचं. ओके. चलो, आज ज्यांना ज्यांना मुद्रा मिळाल्या त्यांनी करा, आणि ज्यांना नाही आहे त्यांनी कॉमन मुद्रा कोणती घेणार? सगळ्यात पंचतत्वांना बॅलन्स करायचं असेल तर काय केलं पाहिजे? काय वाटतंय जनरलाइज? वायू तत्व बॅलन्स केला पाहिजे. वायू तत्व बॅलन्स झालं की अग्नी बॅलन्स होईल, अग्नी बॅलन्स झालं की जल बॅलन्स होईल, जल बॅलन्स झालं की पृथ्वी बॅलन्स होईल. म्हणून वायू बॅलन्स होईल. ओके. कोणता मंत्र? अम मंत्र. ओके, अम मंत्र करायचं. मेडिटेशन.